नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जवसाची चटणी किंवा अळशीच्या बियांची चटणी कशी बनवायची ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली. तर ही जी रेसिपी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही जी जवसाची चटणी आहे ना ती हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता उन्हाळा नुकताच सुरू झालेला आहे, तर जेवणामध्ये जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर ही चटणी तुम्ही नक्कीच खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना एक निवेदन आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जवसाची चटणी वाटण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 100 ग्राम जवस घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं जवस असतं. मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये हे जवस अवेलेबल होऊन जाईल. 100 ग्रॅम मी जवस घेतलं तर जवस जे आहे त्यातील खडे काही घाण असेल ना ती आपण साफ करून घेतली आहे. आता हे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसवरती मी ऑलरेडी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला हे जवस टाकून घ्यायचं आहे आणि जवस आपल्याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. याला जास्तसुद्धा आपल्याला करपवायचं नाही. अगदी मध्यम आचेवर हे जवस आता छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये रोज 1 चमचा जवस जर खाल्लं ना तर शरीराला खूप चांगला याचा फायदा होतो. कारण बऱ्याचदा जवस जे आहे नुसतं असंच खायला प्रत्येकाला आवडत नाही. तर ही चटणीसुद्धा तुम्ही रोज चमचाभर खाऊ शकता. आता बघा मध्यम आचेवर जवस आपण छान असं भाजून घेतलं. याचा रंग हलकासा बदललेला आहे. अगदी मध्यम आचेवरच हे जवस आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता जवस भाजून झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं टाकून घेऊयात. आता सोबतच आपण 1 चमचाभर बडीशेपसुद्धा टाकून घेऊयात. आता आपल्याला जवस तर आपण भाजून घेतलेलंच आहे, सोबतच जिरं आणि बडीशेपसुद्धा हलकीशी रोस्ट करून घेऊयात. यामुळे ना आपल्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते. तर बघा अगदी मध्यम आचेवर जवस, जिरं आणि बडीशेप आपण छान अशी भाजून घेतली. आता याचा जसजसं भाजल ना तर अगदी खमंग असा वास सुटतो. जवस भाजून झालं की आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे जवस जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे. तर बघा आपण हे जे जवस आहे ना ते पूर्णपणे अगदी थंडगार करून घेतलं आहे. तर जवसाची चटणी गरम असताना वाटायची नाही, ते पूर्णपणे अगदी थंडगार करून घ्यायचं आहे. आता बघा जवस जे आहे ते पूर्णपणे थंडगार झाले. आता लगेच आपण याची चटणी वाटून घेऊयात. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हे पूर्ण जवस टाकून घ्यायचं. या अगोदर मी यामध्येच थोडीशी शेंगदाण्याची चटणी वाटली होती, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस टाकून घेतलं. आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. सोबतच एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. ही थोडीशी कमी तिखट असते आणि याचा रंग छान येतो. सोबतच आपण अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकलेला आहे, यामुळे थोडंसं तिखट जास्त होतं. तर आता यावर झाकण लावलं आणि याची आपल्याला दरदरीत पावडर करून घ्यायची आहे. एकदम पूड करायची नाही. जर तुम्हाला जास्त पूड केलेली चटणी आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा वाटू शकता, पण इथे मी थोडीशी दरदरीतच चटणी वाटून घेत आहे. आणि इथे बघा अगदी दरदरीत अशी आपली ही चटणी बनवून तयार आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही जवसाची चटणी बनवून तयार होते. आता ही चटणी आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवूयात. इथे बघू शकता तुम्ही आपली जवसाची चटणी अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार झाली आहे. आता ही चटणी ना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता, कारण यामध्ये आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे याचा वास येणार नाही. अगदी महिनाभरासाठी सुद्धा टिकते. चपातीबरोबर खाऊ शकता किंवा जर दही असेल तर त्यामध्ये ही चटणी टाकून तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. खायला खूपच छान लागते, कारण प्रत्येकाला रोज 1 चमचा जवस खाणं शक्य नसतं. तर त्यासाठी तुम्ही अशी चटणी जर वाटून ठेवली ना तर जेवताना तोंडीसुद्धा लावायला खूपच छान लागते. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत बाय बाय.